प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय, अमेरिकी हवामान संस्था नोआनची ही पुष्टी. तर विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडला जास्त फटका. एल निनोच्या तीव्रतेमुळे जगभर दुष्काळाची स्थिती. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार, शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा. तर पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षानं त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं. शरद पवारांनी विलिनीकरणासाठी पुढाकार घ्यावा, पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांना सुद्धा बळ मिळेल, संजय राऊतांचं भाष्य. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट, काँग्रेस निवडणुकीतनं बाहेर पडण्याच्या चर्चा. तर वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्यासंदर्भातही गुप्त बैठका. सूत्रांची माहिती, आज या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. नाशिकनंतर जळगावचा तिढा सुटला, कोणतीही अडचण राहिलेली नाही, शिंदेशी चर्चा. रेश्मा काळे उद्या भूमिका स्पष्ट करणार, गिरीश महाजनांची माहिती. तर रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल. पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. तर या ठिकाणी सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील, रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत, कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली. निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार, एनटीएचा मोठा निर्णय. 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार.